मित्रांनो, बागकाम करत असताना आपल्याला वारंवार पडणारे दोन प्रश्न. एक, आपल्या बागेसाठी खत नेहमी नेहमी कुठून आणायचं? बाजारात महागडी खतं मिळतात आणि आपलं जर बजेट लिमिटेड असेल तर ही खतं कुठून घेऊन यायची? एक. आणि दुसरा, आपल्या किचन मध्ये निघणारा वेस्ट, किचन वेस्ट, याचा आपण बागेत काही वापर करू शकतो का? तर याचं उत्तर आहे होय. ही दोन्ही प्रश्नांची उत्तरं एकामेकांना जोडलेली आहे. आपण आपल्या घरातील किचन वेस्टचा वापर करून आपल्याच बागेमध्ये कंपोस्ट खताची निर्मिती करू शकतो. आता काही लोकांना कंपोस्ट खताची निर्मिती म्हटलं की भीती वाटते, अंगावर काटा येतो. त्यांना वाटतं कंपोस्ट म्हणजे वास येणं, किडे होणं, मुंग्या होणं, चिलटं होणं असं. पण बघा, आज मी आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओतून अतिशय चांगली अशी खंबा पद्धत, एकावर एक माठ ठेवून 3 माठाचं 3 बादल्यांचं किंवा 2 माठ 1 बादली असं खंबा पद्धत सांगणार आहे. आणि या पद्धतीतून जे कंपोस्ट खत तयार होईल हे अतिशय उत्कृष्ट अशा दर्जाचे, कोणत्याही प्रकारे चिलट, मुंग्या, डास, मच्छर, किडे, आळ्या आणि वास न होणारं आणि आपल्या बागेसाठी एकही रुपया न खर्च करता तयार होणारे खत म्हणजे कंपोस्ट खत. आणि आज आपल्याच बागेमध्ये कंपोस्ट कसं तयार करायचं याची सविस्तर माहिती मी आपल्याला देणार आहे. तेव्हा मी राजेश दाखवे बागकामाच्या आज आणखीन एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपर फ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. तर कंपोस्टिंग किंवा कंपोस्ट खत तयार करण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला हवे कंपोस्टर, म्हणजे ज्यामध्ये आपण कंपोस्ट खत तयार करणार आहोत. आता आपण माठ वापरू शकता, बादल्या वापरू शकता, ड्रम वापरू शकता. आपल्याकडे जसंही जेही अवेलेबल आहे त्यानुसार आपण त्याचं कंपोस्टर तयार करू शकता. सगळ्यात चांगलं कंपोस्टर हे माठापासून तयार होतं, कारण माठ हे सगळ्यात चांगलं असं कंपोस्टर आहे. यामध्ये तयार होणारं कंपोस्ट खत अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आणि यामध्ये आपल्याला कंपोस्ट खत तयार करणं अगदी सोपं असतं. पाण्याचा ओलावा जर आपल्याकडून वाढला, चुकून जास्त पाणी पडलं तर अवांतर पाणी हे शोषून घेतं. याला आपण छिद्र पाडलेले असतात म्हणून ऑक्सिडेशन म्हणजेच कंपोस्टिंगचं काम फास्ट होतं. सगळ्यात पहिले सुरुवात कशी करायची तर याला भरपूर अशी छिद्र पाडून घ्यायची. आता माठाला छिद्र पाडायची म्हटलं काही लोकांना भीती वाटते, फुटायची भीती वाटते किंवा माठ तडकला फुटला तर कसं. तर सगळ्यात सोपं ड्रिल मशीन घेऊन या. ड्रिल मशीनने अगदी सोप्या पद्धतीने याला छिद्र पडतं. माठाला छिद्र पाडायची पद्धत, आपण याला उलट ठेवा, एक चांगला स्क्रूड्रायव्हर घ्या आणि त्या स्क्रूड्रायव्हरने छिद्र पाडू शकतो आपण. अगदी आरामशीर असं हलक्या हाताने करायचं हे काम. पहा, हे पडलं छिद्र, काहीच अवघड नाहीये. फक्त हात हलका ठेवायचा, फटका दिला तर खांब तमाम. तेव्हा जितकी आपण याला छिद्र पाडू तितकी चांगली. हे बघा, इतक्या सोप्या पद्धतीने याला छिद्र पडतं. अशी भरपूर छिद्र, जितकी जास्त छिद्र असेल तितकं आपलं कंपोस्टिंगचं काम स्पीड नव्हतं. कारण कंपोस्टिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं काम करतं ते ऑक्सिजन. आणि ऑक्सिजन आपल्या कंपोस्ट मध्ये टाकलेली घटक, विशेषतः किचन वेस्ट आणि बाकीचा जोही पालापाचोळा कचरा आहे, त्याचं कंपोस्ट खतात रूपांतर करण्याची स्पीड वाढवतं. तर एक छिद्र आणखीन पाडूया. मी माझ्या कंपोस्टरला अगोदरपासूनच भरपूर छिद्र पाडून ठेवलेले आणि नवीन माठ घेण्याची गरज नाही. जुना माठ असेल तोही चालेल. जुना माठ आपल्या कंपोस्टिंग साठी सगळ्यात चांगला. आपल्याकडचा जुना माठ असतो ज्यामध्ये पाणी थंड होत नाही. आपल्याला वाटतं आता खूप जुना झालेला आहे, त्याला फेकून द्यायला हवं, तर कधीच फेकू नका. कारण हे कंपोस्ट खताला आपण ब्लॅक गोल्ड म्हणतो. तर ब्लॅक गोल्ड तयार करायची ही मशीन आहे. बघा त्याला किती छिद्र पाडलेले आहेत. तर अगदी पहिल्या रांगेमध्ये, म्हणजे इथून थोडस वरची जागा सोडून छिद्र पाडलेले आहेत. सेंटरला आहे, मधात आहेत आणि सगळ्यात खाली देखील. ठीक, तर ही झाली सगळ्यात पहिली स्टेप, याला छिद्र पाडून घेणं. आता प्रत्यक्ष कंपोस्टिंगला आपण सुरुवात करूया. कंपोस्टिंग करण्याच्या मेन 3 प्रक्रिया आहेत. एक, कंपोस्टर तयार करणे. दुसरं, प्रत्यक्ष कंपोस्ट खताची निर्मिती. आणि तिसरं, कंपोस्ट खत काढून तयार वापरण्यासाठी रेडी करणं. ठीक आहे, तर कंपोस्टर कसं तयार करायचं आपल्याला सांगितलं. माठ घ्यायचं आणि त्याला छिद्र पाडायचं. आता दुसरी प्रोसेस आहे कंपोस्ट खत तयार करणं. कंपोस्ट खत तयार करणं ही सगळ्यात थोडीशी किचकट आहे. थोडंसं समजून घेतलं तर अतिशय सोपे. एकदा तुम्हाला हे बघा, गाडी चालवण्यासारखं आहे. जोपर्यंत जमत नाही आपल्याला, जोपर्यंत आपण बसत नाही स्टेअरिंगवर,
तोपर्यंत अवघड वाटतं. पण एकदा का आपल्याला गाडीचं स्टेअरिंग हातात बसलं की मग त्याला त्यात काही अवघड असं वाटत नाही. सेम तसंच आहे. एका ठिकाणी आपण ओला कचरा घेतलेला आहे. आता थोडं व्हिडिओसाठी मी जास्त जमा करून ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि दुसरीकडे आपल्याकडे सुका कचरा आहे. ओल्या कचऱ्यामध्ये किचन वेस्ट, घरात किचन मध्ये निघणारं सगळंच, हे सगळं यामध्ये टाकलेलं आहे. आणि आता आपण स्टार्ट करूया कंपोस्टिंगची प्रक्रिया. तर त्यासाठी आपल्याला माठ भरायचा आहे. आता माठ भरायचं म्हणजे काय करायचंय, डायरेक्ट कचरा उचलायचा आणि टाकायचं असं नाहीये. हीच प्रक्रिया आपल्याला समजून घ्यायची. तर हे माठ भरणं ही आहे लेयर्स मध्ये करायची प्रक्रिया. यामध्ये लेयर्स मध्ये म्हणजे थर कशा रचायचं ती प्रक्रिया. तर पहिला थर यामध्ये द्यायचा आपल्याला नारळांच्या शेंड्यांचा. ठीक आहे. तर यांनी काही नारळाच्या शेंड्या काढलेल्या आहेत. ह्या यामध्ये सगळ्यात थराशी आपण टाकणार आहोत. नारळाच्या शेंड्या याच्यासाठी की गरजेपुरता ओलावा ते धरून ठेवतील. आपण ज्यावेळेस कंपोस्ट टाकू तर खालचा थर नारळाच्या शेंड्याचा असल्यामुळे एक्सेस वॉटर निघून जाईल, ओलावा धरून ठेवेल आणि नारळाचंही थोडं थोडं करून कंपोस्ट खतात रूपांतर होईल. तर खालच्या बाजूला आपण टाकलाय हे नारळांच्या शेंड्याचा एक थर दिलेला आहे. पहिला थर झाला नारळाच्या शेंड्यांचा. आता यावर आपल्याला दुसरा थर द्यायचा आहे किचन वेस्ट. आपलं जे किचन वेस्ट आहे त्याचा. हे बघा इथे आपल्याकडे भाज्यांची देठ आहेत, ते आपण टाकूया. आता पहिली लेअर टाकल्यानंतर यावर हा झाला ओला कचरा. यावरती आता आपल्याला टाकायचा आहे सुका कचरा. आता कंपोस्टिंग करणं म्हणजे काय नेमकं माहिती का, म्हणजे साधारणपणे 35 ते 40% ओला कचरा ठेवायचा आणि 60 ते 70% सुका कचरा ठेवायचा आपल्याला. तर ओला कचरा टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे सुका कचरा. आता सुका कचऱ्यामध्ये आपण काय टाकू शकतो, तर सुक्या कचऱ्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्या बागेतील निघलेला पालापाचोळा आपण त्यामध्ये टाकूया. ज्यावेळेस आपण आपली बाग झाडून घेतो तर जो कचरा जमा होतो तो फेकायचा नाही. तो आपल्याला ह्या कंपोस्टर मध्ये टाकण्यासाठी सुका कचरा म्हणून कामी येतो. यावरती एक थर दिलेला आहे. आता थोडासा हा थर कमी आहे म्हणून आपण यामध्ये आणखीन थोडासा सुका कचरा वाढवूया. ह्या माझ्याकडे काही झाडांच्या साली आहेत, तर त्या बारीक काढून तुकडे करून त्या आपण टाकतोय. या सालींचा थर दिला. परत नारळाच्या शेंड्या जर असेल आपल्याकडे तर त्याही आपण सुका कचरा म्हणून टाकू शकतो. आता दुसरा थर झालेला आहे. आता माझ्याकडे एक्सेस आहे म्हणून मी परत यावरती टाकतोय. आपल्याकडचं ओला कचरा सुका कचरा संपला की याला झाकून ठेवून द्यायचं. पण असं समजा की 3 किंवा 4 दिवसानंतर आपण यामध्ये परत कचरा टाकतोय, कारण आपल्या घर किचन वेस्ट म्हणून कचरा तर निघणारच आहे, रेग्युलर असा निघणार आहे. ठीक आहे. तर बघा आता चहा पत्ती आहे, यामध्ये केळीच्या साली आहेत, आंब्याच्या साली आहेत, हे सगळं आपण टाकतोय. हे 2-3 दिवसापासून मी खास व्हिडिओसाठी जमा करून ठेवत होतो. आता यामध्ये आपल्याला आणखीन टाकायचा आहे सुका कचरा. आता आपण पालापाचोळा टाकून दिला, नारळाच्या शेंड्या टाकल्या, झाडांच्या साली टाकल्या. आता आपल्याकडे सुका कचरा नाही, तर आपण काय टाकू शकतो यामध्ये, आपण टाकू शकतो पेपरचे तुकडे. शक्यतो प्रयत्न करा की कोरा कागद असेल तर जास्त चांगलं, ज्यावरती छापलेलं नाही असं. आणि हे तुकडे आपल्याला फाडून बारीक करायचे आणि फाडून बघा ह्या पद्धतीने आपण हे तुकडे यामध्ये टाकू शकतो. कागदाचे तुकडे पुरत नाहीत, आणखीन काय टाकू शकतो, तर आपण टाकू शकतो आपल्या बागेतील किंवा पूजेतील निघलेली फुलं. जी फुलं आपण नॉर्मली ज्याला म्हणतो ते आपण यामध्ये टाकू शकतो. तर ही पूजेची फुलं हे टाकली आपण. हा एक लेअर झाला. आता आणखीन जर आपल्याला कमीच पडत असेल आणखीन काय टाकू शकतो, तर आपल्या बागेतील माती देखील सुका कचरा म्हणून आपण वापरू शकतो. उलट माती आपल्या कंपोस्टिंग मध्ये टाकणं खूप चांगलं. मातीमध्ये सूक्ष्म जीवाणू असतात आणि हे सूक्ष्म जीवाणू कंपोस्टिंगचं काम फास्ट करतात. तर आपण ही माती आपल्या बागेतीलच माती आहे, झाडून घेतल्यानंतर जमा झालेली माती होती, ही आपण यामध्ये टाकतोय. यात पालापाचोळा देखील आहे आणि माती देखील आहे. हा झाला एक लेअर आणखीन. ठीक आहे.
याला झाकून ठेवून द्यायचं. पण माझ्याकडे आणखीन कचरा आहे, तोही मी टाकणार आहे. असं समजा आणखीन 4-5 दिवसानंतर आपल्याकडे कचरा जमा झाला आणि मग तो आपल्याला टाकायचा आहे, तर तो आता मी टाकतोय. आता आपण ओला कचरा झालेला आहे, आता याच्यावरती आपल्याला परत सुका कचरा टाकायची गरज आहे. ठीक आहे. आता माती झाली, कागदाचे तुकडे झाले, सगळं झालं. आता आपण काय टाकू शकतो, तर आपल्याकडे जर समजा असेल किंवा आसपास कुठे फर्निचरचं काम असेल, लाकडी वखार असेल, तर तिथून आपण लाकडी भुसा आणून आपल्या कंपोस्टिंग मध्ये टाकू शकतो. तोही अतिशय चांगला असा सुका कचरा आहे. पालापाचोळा, माती, कागदाचे तुकडे, पेपरचे तुकडे, पुठ्ठा जर असेल, पुठ्ठाही बारीक कापून आपण आपल्या कंपोस्टिंग मध्ये टाकू शकतो. लाकडी भुसा हा देखील कंपोस्टिंग साठी अतिशय चांगला असा घटक आहे, कारण हा कंपोस्ट लवकर होईल, कंपोस्टिंगची प्रक्रिया वाढवेल आणि आपलं तयार होणारं खत जे हे अगदी बारीक असं, हे बघा आता हेच बारीक असल्यामुळे त्याचं दर्जेदार खतात असं रूपांतर होईल आणि कंपोस्टिंग मध्ये ओलावा देखील हे शोषून घेण्याचं काम करेल. आता आपल्याकडे आणखीन काही कचरा उरलेला आहे बघा, खास तुम्हाला दाखवण्यासाठी दाखवलं. यामध्ये आहे भात. असाच्या असा भात यामध्ये टाकायचा नाही. भात डायरेक्ट टाकणं टाळायचं. अख्खं फळ जर असेल तर टाकणं टाळायचं. तळलेलं काही असेल ते टाकणं टाळायचं. आणि भाकरी, अख्ख्या भाकरी टाकणं टाळायचं. पॅकेट जर असतील, प्लास्टिक जर असेल तर तेही टाकणं टाळायचं. हा, चहापत्ती वगैरे असेल, भाजीपाल्यांचे देठ असतील ते तुम्ही टाका, पण प्लास्टिक वगैरे असेल ते टाकू नका. हे खास तुम्हाला दाखवण्यासाठी मी जमा करून ठेवलेलं आहे. प्लास्टिक, आंब्याच्या कोळी आणि सगळ्यात महत्वाचं, नॉनव्हेज कोणत्याही प्रकारचं टाकायचं नाही. रस्सा, वरण टाकायचं नाही. तेलकट काहीही टाकायचं नाही. त्यामुळे आपल्या कंपोस्टिंगचं गणित बिघडतं. हाडं अजिबात टाकायचे नाही. हाडं एकतर कुजत नाही लवकर, आणि दुसरं हाडं टाकणं, मांस टाकणं, नॉनव्हेज टाकणं हे आपल्या रागेमध्ये कुत्र्याला, मांजऱ्याला आमंत्रण देण्यासारखं आहे. आपल्या घरात पाळीव पाणी असेल तर तेही याला उकरतील, पाडून टाकतील, यामध्ये शोधायला जातील आणि हे पडून फुटून जाईल. त्यामुळं यामध्ये हे मांस, नॉनव्हेज टाकणं टाळायचं. आता हा भात ऍक्च्युअली असा टाकला तर यामध्ये किडे देखील होतील आणि ओलावा देखील वाढेल आणि आपलं कंपोस्टिंगचं गणित बिघडून जाईल. तर ह्या पद्धतीने आपण आपल्या कंपोस्टिंग मध्ये काय टाकायचं आणि काय नाही टाकायचं मी आपल्याला सांगितलेलं आहे. आता यामध्ये एक घटक आणखीन आपण टाकू शकतो, ते म्हणजे आपल्याकडे असलेलं जुनं कंपोस्ट खत, किंवा जर तुमचं ऑलरेडी कंपोस्टिंग चालू आहे आणि तुमचं कंपोस्ट खत तयार होत आलेलं आहे, पूर्णपणे तयार नाही पण तयार होत आलेलं आहे, तर ते तुम्ही टाकू शकता. हे बघा, हे आता कंपोस्ट खत आपलं तयार होत आलेलं आहे, याला चाळून घेतलेलं नाही, हे कंपोस्ट खत आहे. हे आपण आपल्या कंपोस्ट बिन मध्ये टाकू शकतो. हे कंपोस्टिंगची स्पीड वाढवेल. माठ आपण भरलेला आहे. हा माठ आपल्याला ठेवून द्यायचा आहे साईडला. किती दिवसासाठी हा ठेवायचा आहे? 15 दिवसांसाठी. आता 15 दिवस याला ठेवून विसरून जायचं नाहीये, तर यामध्ये आपल्याला 8 दिवसानंतर एखाद्या काठीने, लाकडीने किंवा बागकामाचा पंजा जो असतो त्याने, खुरपी असेल त्याने, याला आपल्याला करायचं आहे मिक्स. आपण जे लेअर दिलेले आहेत तर मधल्या भागात कंपोस्टिंगचं काम चालू होईल, सुका कचरा कंपोस्ट फ्लो होईल. तो एकदा का मिक्स झाला की मग संपूर्ण माठामध्ये कंपोस्टिंगचं काम चालू होईल आणि आपलं कंपोस्ट चांगल्या पद्धतीने तयार होईल. तर 15 दिवसानंतर आपण ज्यावेळेस याला काढून बघाल, आता हा माठ भरलेला इथपर्यंत भरलेला आहे. ठीक आहे. तो कुजून आपलं कंपोस्टिंग ज्यावेळेस तयार होईल तर हे सगळं बसायला चालू होईल, खाली बदल, आणि हे होईल अर्ध्या माठापर्यंत किंवा त्यापेक्षाही खाली. त्यावेळेस त्याला आपल्याला व्यवस्थित हलवून घेणं गरजेचं असतं आणि त्यानंतर मग परत त्यामध्ये आपण नवीन कचरा टाकू शकतो. 15 दिवसापर्यंत आता यामध्ये काही टाकायचं नाही. मग 15 दिवस काय करायचं, तर जसं सांगितलं मी, 8 दिवसात, 10 दिवसात, 15 दिवसात तुमचा माठ भरला तर आपल्याला घ्यायचा आहे दुसरा माठ. त्यासाठीच 3 माठाची खंबा पद्धत सांगितलेली आहे. म्हणजे पहिला भरला, दुसरा भरायचा, दुसरा भरत असताना दुसरा भरेपर्यंत हा माठ अर्धा होतो, त्याला भरायचं, हा जोपर्यंत भरेल हा अर्धा होईल, बरोबर आहे. मग याला भरायचं. ज्यावेळेस हा माठ भरेल, ह्या माठात लिटरली आपलं कंपोस्ट खत 70 ते 80% तयार झालेलं असेल. मग ते टाकून द्यायचं आपल्याला तिसऱ्या माठात, किंवा तो माठ ठेवून द्यायचा खाली आणि तिसरा माठ जो आहे तो भरायला सुरुवात करायची. म्हणजे आता हा ठेवून दिला मी खाली, माझं तिसरं कंपोस्टर आहे, ते मी भरायला सुरुवात करेन. असं 3 महिन्यात, म्हणजे 90 दिवसात. खरं तर कंपोस्टिंगची प्रक्रिया आपली
90 दिवस आपण म्हणतो, पण खरं कंपोस्ट खत आपलं 60 ते 70 दिवसात तयार होऊन जातं. तर या 60-70 दिवसानंतर ज्यावेळेस आपलं कंपोस्ट खत तयार झालं की मग आपल्याला त्याला घेऊन चाळून घ्यायचं असतं. आपलं कंपोस्ट खत तयार आहे कसं ओळखायचं, याला आपण ठेवूया तात्पुरतं बाजूला. हे आपलं तयार झालेलं कंपोस्ट खत आहे. तर तयार कसं समजायचं, याला अगोदर असं हातात घेऊन पाहायचं. बघा आता हे ग्लोव्ह मी काढून टाकतो, आता ग्लोव्हची गरज नाही. त्याला आपण थोडस चोळावून बघायचं. हाताला कोणत्याही प्रकारचा ओलावा लागला नाही याचा अर्थ आपलं कंपोस्ट खत रेडी आहे. दुसरी गोष्ट, याला बघून घेऊन आपण वास घेऊन बघायचा. याचा वास मातीसारखा येतो. यामध्ये कोणत्याही प्रकारचा कुजलेला, सडलेला, घाणेरडा किंवा आंबूस असा वास जर येत असेल तर आपलं कंपोस्ट खत तयार नाहीये समजून घ्यायचं. त्याला आणखीन 10 दिवस राहू द्यायचं. आता आपलं कंपोस्ट खत हे ऑलरेडी पूर्ण तयार झालेलं आहे. तर काय करायचं, हे आपल्याला चाळून घेणं गरजेचं असतं. कंपोस्ट चाळण्यासाठी चाळणी, आणि यामध्ये आपण घेणार आहोत आपलं तयार झालेलं खत, आणि हे यामध्ये आपण घ्यायचं आहे चाळून. बघा थोडस धूळ उडेल. ठीक आहे. आता हा जो उरलेला चोथा आहे हा देखील कंपोस्टिंग साठी आपण टाकून देऊ शकतो. ठीक आहे. नाहीतर हा आपण डायरेक्ट आपल्या कुंड्यांमध्ये देखील देऊ शकतो. या पद्धतीने जमा करून आपल्या कुंड्याला देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पण हे जे खत तयार झालेलं आहे हे लिटरली ब्लॅक गोल्ड आहे. हे बघा, त्या पद्धतीने माझ्याकडे बऱ्यापैकी खत तयार झालेलं आहे. थोडस चाळून घेतो आणि आपल्याला दाखवतो देखील. आपल्याला जर गरजेचं वाटत असेल तर आपण आपलं कंपोस्ट खत 4 तासासाठी 5 तासासाठी कडक उन्हात देखील ठेवू शकता. आपल्याला असं वाटत असेल की त्यामध्ये मुंग्या असतील, किडे असतील, तर ते किडे मुंग्या उन्हामुळे पळून जातील आणि आपलं कंपोस्ट खत तयार होईल. हे बघा, हे तयार झालेलं खत, कंपोस्ट खत अतिशय उत्कृष्ट अशा क्वालिटीचं आहे. बघा 1% ही यामध्ये ओलावा नाहीये. आता हे खरं तर 90 दिवसापेक्षा जास्त दिवस टिकलेलं होतं, त्यामुळे इतकं कोरडं झालेलं आहे. सहसा इतकं कोरडं होत नाही. आपल्याला थोडंसं ऊन दाखवणं गरजेचं असतं. चांगल्यापैकी ऊन दाखवून त्याला वापरासाठी आपण काढू शकता. हे झाली कंपोस्ट खत कसं तयार करायचं, कंपोस्टिंगची पूर्ण माहिती. आता जी लोकांना सगळ्यात महत्वाची वाटते किंवा जी भीती वाटते, कंपोस्टिंग होताना आपल्या कंपोस्टिंग मध्ये किडे होणे, मुंग्या होणे, अळ्या होणे किंवा दुर्गंध येणे. त्या कंपोस्टिंग हा सगळा ओला कचरा आणि सुका कचरा यांच्या पर्सेंटेजचा खेळ. जर आपल्याकडून ओला कचरा आणि सुका कचरा याचं गणित व्यवस्थित जमलं नाही तर यामध्ये वास येणे, किडे होणे, अळ्या होणे खूप स्वाभाविक आहे. आपल्याकडून काहीतरी चुकलं की सगळ्यात पहिला आपल्याला सिग्नल मिळतो वास येणं. थोडासा आंबूस वास येतो, थोडासा सडलेला वास येतो. कंपोस्टिंग ही प्रक्रिया आहे कुजवण्याची, सडवण्याची प्रक्रिया नाही. पण आपल्याकडून जर चूक झाली तर ते सडायला देखील सुरुवात होतं. तेव्हा आपल्याला कंपोस्टिंग कुजवण्याची प्रक्रिया करायची आहे, सडवण्याची प्रक्रिया करायची नाही. तर लक्षात घ्यायचं की काय चुकतंय. तर पहिले जसं मी तो आपल्याला पहिलं लक्षण सांगितलं, वास येणं. दुसरं लक्षण, यावरती जर वास आपण दुर्लक्ष केला किंवा वास आपल्याला लक्षात नाही आलं तर दुसरं यावरती लगेच चिलटा होतात, चिलटा यावरती फिरायला लागतात. तिसरं, यामध्ये किडे, मुंग्या, अळ्या होतात. तिथं जरी आपण लक्ष दिलं नाही मग मात्र यामध्ये अशा शेपटीच्या पांढऱ्या नेगेट्स अशा किडे असतात जे आपल्याला यातून निघताना आसपास, कुंड्याच्या आसपास फिरताना दिसतात. तर हे लक्षणं आपलं कंपोस्टिंगचं गणित चुकलं हे दाखवणार आहेत. यासाठी काय करायचं, तर सगळ्यात पहिले जसा वास आला की सगळ्यात पहिला आपल्या कंपोस्टमध्ये सुका कचरा वाढवायचा. लगेच लक्षात घ्यायचं की ओलावा यामध्ये वाढलेला आहे, सुका कचरा न गरजेचं आहे. मग सुका कचरा मी जे सांगितलं, आपल्याला जितके सांगितले त्यापैकी जेही असेल, पाला पाचवा असू द्या, माती असू द्या, कंपोस्ट आपलं जुनं कंपोस्ट खत असेल ते टाका, लाकडी भुसा असेल तो टाका,
कोकोपीट असेल ते टाका, किंवा नारळाच्या शेंड्या पिंजून टाका, कागदाचे तुकडे, पेपर पुठ्ठा तोही आपण टाकू शकतो. इतकं टाकलं की व्यवस्थित होईल. जर आळ्या झाल्या, मुंग्या झाल्या, किडे झाले तर काय करायचं? आपलं कंपोस्ट खत फेकून द्यायचं नाही. सरळ 1 चमचा हळद, अर्धा चमचा हिंग मिक्स करायचं आणि यावरती भुरभुरायचं आणि त्याला खालीवर करून घ्यायचं. याने काय होतील, यामध्ये जे झालेले किडे, आळ्या, मुंग्या जे झालेले आहेत पळून जातील, आळ्या यातील नष्ट पावतील आणि कंपोस्टिंगचं काम आपलं पूर्वपदावर येईल. आता ज्याप्रमाणे ओला कचरा जास्त होतो आणि कंपोस्टिंगची प्रक्रिया बिघडते, त्याचप्रमाणे सुका कचरा जर जास्त झाला तर कंपोस्टिंगची प्रक्रिया स्लो होते. अशा पद्धतीत आपल्याला वापरायचं असतं स्पीड बुस्टर किंवा कंपोस्ट तयार करण्यासाठी काही विरजन वापरावं लागतं. तर सगळ्यात पहिलं जे कंपोस्टिंग स्पीड आपल्याला वाढवायसाठी जे आपण विरजन म्हणून वापरू शकतो किंवा स्पीड बुस्टर म्हणून ज्याला आपण वापरू शकतो ते म्हणजे ताक. तर ताक कसं द्यायचं, तर अर्धा वाटी ताक घ्यायचं, अर्धा वाटी पाणी घ्यायचं, ते ढवळून घ्यायचं आणि ते आपल्या कंपोस्टावर शिंपडायचं. त्यानंतर आपण देऊ शकतो दही, 2 चमचे दही 1 वाटी पाण्यात, तेही आपण मिक्स करून त्यावरती शिंपडू शकतो. गुळ पाणी, गुळ 1 गुळाचा तुकडा वाटीभर पाण्यात ढवळून घ्यायचा आणि तोही आपल्या कंपोस्टला देऊन आपल्या कंपोस्टिंगची स्पीड वाढवू शकतो. तर ही अशा पद्धतीने आपणही आपल्या बागेमध्ये कंपोस्ट खत तयार करा. आपलं तयार झालेलं कंपोस्ट खत अतिशय चांगल्या दर्जाचं असतं. बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही खतापेक्षा द बेस्ट असं खत हे कंपोस्ट खत असतं. कारण बाजारात मिळणारं खत हे अनेकदा भेसळयुक्त असतं, रासायनिक असतं. बाजारात काय भेटेल त्याची काही गॅरंटी देऊ शकत नाही, पण आपण तयार केलेलं खत याची आपण गॅरंटी देऊ शकतो. कारण यात आपल्याला माहिती असतं की काय आहे आणि काय नाही. अशा प्रकारचं खत तुम्ही आपल्या घरी तयार करा. कंपोस्टिंग कसं करायची, कंपोस्टिंगची प्रक्रिया अगदी सुरुवातीपासून ते एंड पर्यंत मी सांगितलेले आहे. आता हे द्यायचं कसं, सिंपल खुरपी घ्यायची, माती मोकळी करायची आणि मुठभर 2 मूठ आपल्या झाडांना देऊ शकता झाडांच्या आकाराप्रमाणे. अशा प्रकारचं झाड आहे, याला 2 मूठ द्या, ओंजळ द्या, काही प्रॉब्लेम नाही. कंपोस्ट खत हे सेंद्रिय खत असल्यामुळे याचा साईड इफेक्ट काहीही नाही. जास्त पडलं झाड जळत नाही, मरत नाही. त्यामुळे तुम्ही बिंदास्त द्या. ही होती कंपोस्टिंगची पूर्ण अशी प्रक्रिया. स्टार्टिंग पासून एंड पर्यंत मी आपल्याला सविस्तर समजून सांगितलेले. तरीही चुकून काही माहिती राहिली असेल किंवा आपल्याला काही प्रश्न पडला असेल तर तुम्ही तो प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये विचारा. आपण स्वतः कंपोस्टिंग करता का, कंपोस्टिंग करताना आपल्याला काय प्रॉब्लेम येतो, किंवा आपलं जर कंपोस्ट चांगलं तयार होत असेल तर आपला अनुभव काय हे कमेंट मध्ये सांगा. आपली काही शंका असेल ती देखील कमेंट मध्ये विचारा. मी आपल्या प्रश्नाचं उत्तर हमखास 100% देईन. या व्हिडिओमध्ये इतकंच. आता आपण भेटूया बागकामाच्या आणखीन अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ. तोपर्यंत हॅपी गार्डनिंग आणि जय हिंद.